नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. बघा, श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सगळ्यांना वेध लागतात ते म्हणजे नागपंचमीचे. श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी होय. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, नागपंचमीच्या दिवशी नागाचीच पूजा का केली जाते? नागाला दूध का अर्पण केलं जातं? या दिवशी काही ठिकाणी जमीन का खोदली जात नाही? नागपंचमीला कोणता नैवेद्य करायचा? पूजा घरच्या घरी नेमकी कशी करायची? आणि नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण फक्त पूजाविधी नाही, तर नागपंचमी आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये इतकी महत्त्वाची का झाली? नागाचा संबंध भगवान शिव आणि श्रीकृष्णांशी कसा जोडला गेला? आणि या सणामागे निसर्गाबद्दलचा कोणता सुंदर विचार आहे, हेही आपण समजून घेणार आहोत. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्टसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की नागपंचमीच्या दिवशी आपण श्रद्धेने पूजा करताना प्रत्यक्ष नागाला किंवा सापाला त्रास होणार नाही याची काळजी का घ्यायला हवी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग श्रावणातील या पवित्र नागपंचमीची परंपरा आपल्याला नेमकी काय सांगते ते सुरुवातीपासून समजून घेऊया. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा, श्री नागदेवतेला नमस्कार. मंडळी, नागपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर नागदेवतेचं चित्र येतं, पूजा आठवते आणि श्रावण महिन्याची आठवणही होते. पण या सणाची सुरुवात समजून घेण्याआधी एक प्रश्न समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नागाला एवढं महत्त्व का दिलं गेलं? कारण नागाला केवळ एक साप म्हणून पाहिलं गेलं नाही, तर आपल्या धार्मिक परंपरेमध्ये नागाचा संबंध भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णांशी जोडलेला आहे. भगवान शिवांच्या गळ्यात नाग आहे. भगवान विष्णू शेषनागावर शयन करतात अशी धार्मिक प्रतिमा आहे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलेमध्ये कालिया नागाचा प्रसंग देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे आपल्या देवतांच्या कथांमध्ये नागाचं स्थान वारंवार येताना आपल्याला दिसतं. पण त्यामागे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपला भारत हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश राहिलेला आहे. शेतामध्ये उंदीर आणि इतर किडे पिकांचं नुकसान करतात आणि साप त्यांचा नैसर्गिक भक्षक असल्यामुळे शेतीच्या परिसंस्थेत सापाचं महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच नागाबद्दल भीती असली तरी त्याच्याबद्दल आदरही निर्माण झाला. आणि श्रावणात पावसाळा सुरू असताना सापांच्या हालचालीसुद्धा वाढतात. अशा काळात नागाची पूजा करण्याची परंपरा म्हणजे या जीवाला त्रास देऊ नका, त्याच्याशी सहअस्तित्व ठेवा असा एक सांस्कृतिक संदेश देखील मानता येतो. म्हणून नागपंचमी ही केवळ एका सापाची पूजा करण्याचा सण नाही, तर ती धार्मिक श्रद्धा, आपला निसर्ग, मानवी जीवन यांना जोडणारी एक जुनी परंपरा आहे. आणि याच नागपंचमीच्या दिवशी आपल्या घराघरात नागदेवतेची पूजा आवर्जून केली जाते. पण आता एक प्रश्न असा आहे, नागपंचमी नेमकी कोणत्या दिवशी येते? श्रावण शुक्ल पंचमीच का निवडली गेली? आणि या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची धार्मिक पद्धत नेमकी काय आहे ते आपण समजून घेऊ. मंडळी, नागपंचमीचा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो, म्हणजे श्रावणातील 5वा दिवस. आणि म्हणूनच या दिवसाला नागपंचमी असं म्हटलं जातं. पावसाळ्याचा काळ असल्यामुळे जमिनीत, वारुळांमध्ये आणि शेताच्या आसपास राहणारे साप या काळात बाहेर येण्याची जास्त शक्यता असते. पूर्वीच्या काळात लोकांचं जीवन निसर्गाशी खूप जवळून जोडलेलं होतं. शेतात काम करताना, घराच्या आसपास किंवा पावसाळ्यात प्रवास करताना साप दिसण्याची शक्यताही जास्त असायची. म्हणूनच नागाबद्दल किंवा सापाबद्दल भीती असली तरी त्याला मारण्याऐवजी त्याच्याबद्दल आदर ठेवण्याची भावना आपल्या समाजामध्ये निर्माण झाली आणि या भावनेला धार्मिक स्वरूप मिळालं. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना नमस्कार केला जातो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये अनेक नागांची नावंही आढळतात. शेषनाग, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, कालिया या नागांचा उल्लेख विविध धार्मिक कथांमध्ये येतो.
यापैकी शेषनाग भगवान विष्णूंशी जोडलेले आहेत. वासुकी नागाचा संबंध भगवान शिवांशी जोडला जातो आणि कालिया नागाची कथा श्रीकृष्णांशी जोडलेली आहे. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना या धार्मिक परंपरांचं स्मरणही केलं जातं. पण मंडळी, नागपंचमीची पूजा म्हणजे प्रत्यक्ष नाग शोधून त्याची पूजा करायची असा अर्थ मुळीच नाही, ते तुम्ही सुद्धा जाणतात. कारण घरच्या घरी नागदेवतेचं चित्र, मातीची प्रतिमा किंवा धातूची नागप्रतिमा ठेवून आपण आजपर्यंत पूजा करत आलो आहोत आणि आपल्याला तीच परंपरा पुढे चालवायची आहे. इथेच आपल्या पुढच्या भागाची सुरुवात होते. मंडळी, नागपंचमीच्या दिवशी घरच्या घरी पूजा करायची असेल तर पूजेची तयारी नेमकी कशी करायची, पाटावर काय काय मांडायचं, नागदेवतेला काय अर्पण करायचं आणि कोणते मंत्र किंवा प्रार्थना म्हणायची ते सुद्धा आपण पाहू. मंडळी, नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचीही अनेक घरांमध्ये परंपरा आहे. पण प्रत्येक कुटुंबात उपवासाची पद्धत सारखीच असेल असं नाही. काही जण पूर्ण दिवस उपवास करतात, काही जण फक्त 12 वाजेपर्यंतच उपवास करतात किंवा नागपंचमीची पूजा झाली की लगेच उपवास सोडतात. काही जण नागचतुर्थीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी उपवास करतात, नागपंचमीच्या दिवशी पूजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. तुमच्याकडची पद्धत नेमकी काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. श्रावण महिन्यातला 5वा दिवस हा श्रावण शुक्ल पंचमीचा दिवस असल्यामुळे हा दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो. नागाच्या नावावरून, नाग हे नाव, श्रावण महिन्यातला 5वा दिवस, शुक्ल पक्षातला 5वा दिवस म्हणून ही नागपंचमी. बघा, हा जो उपवास आहे हा करताना काही जण फलाहार करतात, काही जण साबुदाणा खिचडी खातात. तुमच्याकडे नक्की काय खाल्लं जातं या उपवासाला ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर काही जण आपल्या भावासाठी म्हणून हा उपवास आवर्जून धरतात. म्हणजे नागाला म्हणजे महिला उपवास करताना नाग जणू काही आपला भाऊ आहे असं समजून, किंवा ज्या आपल्या धार्मिक कथा आहे त्याच्यामध्ये सुद्धा नागाचा उल्लेख एका महिलेचा भाऊ म्हणूनच केलेला आहे. म्हणूनच भावासाठी देखील हा उपवास करण्याची पद्धत आहे. तर बरेच जण उपवास करताना दूध, फळं, सुकामेवा किंवा उपवासाचे पदार्थ घेतात. म्हणून नागपंचमीला असाच उपवास करायला हवा असं एकच नियम सगळ्यांसाठी लागू करता येत नाही. आपल्या घरची परंपरा आणि आपल्या प्रकृतीनुसार आपण उपवास करू शकतो. ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी श्रद्धेने पूजा केली तरीही चालते. कारण उपवासाचा हेतू स्वतःला त्रास देणं नसून मन एकाग्र करून भगवंताचं स्मरण करणं हाच आहे. आता पाहूया नागपंचमीच्या पूजेची तयारी कशी करायची. सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करावं. पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावं. आता त्यावर नागदेवतेचं चित्र, मातीची प्रतिमा किंवा धातूची नागप्रतिमा तुम्ही ठेवू शकता. नागनरसोबा आपण श्रावणामध्ये आणतो, पहिल्याच दिवशी चिकटवतो. लक्षात राहिलं नसेल तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही हे चित्र चिकटवू शकता. त्यानंतर पोळा येईल तेव्हाच आपण हे चित्र काढून घ्यायचं. म्हणजे याच्यानंतर जे काही सण येतील, जन्माष्टमी येईल, पोळा येईल, जीवतीचं व्रत आपण करू, किंवा त्याच्यावर नरसिंहाचं सुद्धा चित्र असतं, बुध बृहस्पतींचं चित्र असतं. तर वारानुसार मग तुम्ही त्यांची पूजा करू शकता. काही ठिकाणी हे जे नरसिंह असतात त्यांची पूजा मंगळवारी करतात, काही ठिकाणी गुरुवारी करतात. तुम्ही कधी करतात ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्ही कोणता वार नरसिंहाचा म्हणून पाळतात तर कमेंटमध्ये ते सांगायचं आहे. बघा, काही घरांमध्ये दाराच्या दोन्ही बाजूंना किंवा भिंतीवर नागदेवतेची चित्र काढण्याची सुद्धा परंपरा आहे. पूजेसाठी हळदी कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा, धूपदीप आणि नैवेद्य अशी साधी सामग्री ठेवावी. आता नागदेवतेसमोर बसून आपल्याला दिवा लावून मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष साप पकडून आणून त्याची पूजा करण्याची गरज नाही. आता या गोष्टींवर तशी बंदी आहे, तरीही काही भागांमध्ये हा प्रकार होताना आपल्याला दिसतो. तर हे चुकीचं आहे, हे कुठेतरी तुम्ही थांबवा. त्याच्यासाठी सर्पमित्रांशी तुम्ही संपर्क करू शकता. बघा, आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला हवी. देवत्वाचा सन्मान करण्यासाठी एखाद्या जीवाला त्रास देण्याची आपल्याला आवश्यकता नाही. उलट नागदेवतेच्या नावाने सापाला त्रास न देणं हीच खरी भावना आहे. पूजा करताना आपण अशी साधी प्रार्थना करू शकतो. हे नागदेवते, आमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी राहू दे. आमच्या घरात
सुखशांती आणि आरोग्य नांदू दे. सृष्टीतील सर्व जीवांबद्दल आमच्या मनामध्ये दया आणि आदर राहू दे. आता पूजा झाली, उपवासही केला. मंडळी, या दिवशी नागदेवतेची पूजा करताना म्हणजे प्रतिमा किंवा कागदावरचं चित्र तुम्ही पूजणार असाल तर ज्याही प्रकारात तुम्ही नागदेवतेची पूजा कराल तर त्या पूजेमध्ये आघाड्याची पानं वाहायला अजिबात विसरू नका. ज्वारीच्या लाह्या देखील तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरी जो पदार्थ या दिवशी बनेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आघाड्याच्या पानांची माळ घालणं खूप महत्त्वाचं असतं. आघाड्याच्या पानांना या दिवशी मान आहे, पण ती माळ बनवताना आपल्याला सुईचा किंवा टोकदार वस्तूचा वापर करायचा नाही आहे. कच्चा धागा, दोरा घ्यायचा, त्याला गाठी मारायच्या आणि त्या गाठीला पक्क करण्यापूर्वी त्याच्यामध्ये आघाड्याचं पान अडकवायचं, मग ती गाठ पक्की करायची. अशा पद्धतीने 5, 7, 9, 11 या संख्येमध्ये तुम्ही आघाड्याची पानं घेऊन त्याची माळा नागदेवतेच्या चित्राला घालू शकता. मूर्ती असेल तर मूर्ती, जे काही असेल ते. आणि माळा बनवायला जमलं नाही तर तुम्ही आघाड्याची पानं जरी अर्पण केली तरीही चालेल. बघा, काही ठिकाणी दूध, फळं, खीर, पुरणपोळी किंवा घरच्या परंपरेनुसार इतर पदार्थ केले जातात. आता काही ठिकाणी नागदेवतेचा जो काही उपवास केला जातो तो दुपारी सोडला जातो, तर दुपारनंतर मग आपण आपला स्वयंपाक करू शकतो. त्याच्यामध्ये बऱ्याच घरी या दिवशी पुरणपोळी किंवा कानोले वगैरे करण्याची पद्धत आहे. पण याचबरोबर या दिवशी काही गोष्टी करू नयेत अशी देखील परंपरा आहे. जमीन का खोदू नये, काही ठिकाणी चिरणे, कापणे किंवा शेतीची कामं का टाळली जातात आणि या प्रथेमागे धार्मिक कारणांबरोबरच निसर्गाशी संबंधित विचार काय आहे ते आपण समजून घेऊ. मंडळी, प्रत्येक गोष्ट समजून घेतली तरच ती पाळायला देखील आपल्याला योग्य वाटतं. म्हणजे तिच्या मागचं पक्कं कारण आपल्याला माहिती असेल तर आपण ती परंपरा पुढे चालवायची की नाही याबद्दल विचार करू शकतो. पण आता बऱ्याच जणांना श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हेच समजलं नाही आणि चुकीच्या गोष्टी ते पाळत बसले आणि इतर कोणीही त्यांना विचारलं तर हे का म्हणून आपण करायचं, का पूजा करायची, का नियम पाळायचे असे तर ते सांगता आलं नाही तर कदाचित आपली पुढची पिढी आपल्याला पक्कं कारण विचारते याच्यासाठीच की आम्हाला नियम पाळायचे आहेत, पण व्यवस्थित उत्तर माहिती पाहिजे तरच पाळायला. कारण आत्ता येणारी नवीन पिढी ही खूप प्रश्न विचारते. आपण जेवढे विचारत नसू एवढे आपल्यापेक्षा जे लहान आहेत किंवा पुढच्या पिढीतील व्यक्ती आहेत ते आपल्याला विचारतात आणि जर आपण त्याचं उत्तर त्यांना पाहिजे तसं देऊ शकलो नाही तर ते कसं काय आपली संस्कृती जपतील. त्याच्यामुळे आपणच अगदी व्यवस्थितपणे त्याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊया, म्हणजे आपल्याला आपल्यापेक्षा जे लहान आहेत, येणारी पुढची पिढी आहे, त्यांना सांगायला सोपं जाईल. तर ऐका मंडळी, नागपंचमीच्या दिवशी उपवासाबरोबरच आणि पूजेबरोबरच काही पारंपरिक नियम पाळण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आहे. यातील सर्वात प्रसिद्ध प्रथा म्हणजे या दिवशी जमीन खोदू नये. पण असं का? पूर्वीच्या काळात नागांची वारुळं आणि बिळं जमिनीमध्ये असायची. पावसाळ्यामध्ये ही बिळं त्यांच्यासाठी आश्रयाची ठिकाणं असायची. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी जमीन न खोदण्याची परंपरा निर्माण झाली अशी धार्मिक आणि लोकपरंपरेतील मान्यता आहे. यामागे एक सुंदर विचार दिसतो. आजच्या दिवशी तरी आपल्या कामासाठी जमिनीखाली राहणाऱ्या जीवांना त्रास होऊ देऊ नये. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ही परंपरा आपल्याला निसर्गातील इतर जीवांसोबत सहअस्तित्व ठेवण्याची आठवण करून देते. कारण आपल्याला सगळ्यांना एकमेकांची गरज आहे. तर याच कारणामुळे काही ठिकाणी या दिवशी शेतीची कामं बंद किंवा जमीन खोदण्याची कामंही टाळली जातात. आता दुसरी गोष्ट, नागपंचमीच्या दिवशी काही घरांमध्ये चिरणे, कापणे, तळणे किंवा स्वयंपाकातील काही विशिष्ट पदार्थ न करण्याची परंपरा देखील आहे. पण हे सर्व नियम प्रत्येक भागात किंवा प्रत्येक कुटुंबात सारखे नसतात. म्हणून एखादी प्रथा आपल्या घरामध्ये नसेल तर ती नाही केली तर आपल्याला काही दोष लागतो असं समजण्याचं मुळीच कारण नाही. म्हणजे उगीच काही भीती मनात घालून घेऊ नका. योग्य कारण काय आहे ते समजून घ्या. आपल्या सणांचं सौंदर्यच हे आहे की प्रदेशानुसार आणि कुटुंबानुसार परंपरा बदलतात. आता येतो नागपंचमीचा एक खूप महत्त्वाचा भाग. नागाला दूध का अर्पण करतात? आपण अनेकदा पाहतो नागपंचमीला सापाला दूध पाजलं जातं. यामागे श्रद्धा आहे. पण इथे श्रद्धा आणि प्रत्यक्ष सापाची काळजी दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे. साप हा दूध पिणारा प्राणी नाही,
त्यामुळे प्रत्यक्ष सापाला दूध पाजणं किंवा त्याला पकडून पूजा करणं अजिबात योग्य नाही. नागदेवतेची पूजा आपण चित्र, प्रतिमा किंवा मातीच्या नागमूर्तीसमोर करू शकतो. यामुळे आपली श्रद्धाही जपली जाते आणि त्या जीवाला त्रासही होत नाही. म्हणून माझ्या मते नागपंचमीचा सर्वात सुंदर संदेश असा आहे, नागाची पूजा करा पण नागाला त्रास देऊ नका. कारण ज्या जीवाला आपण देव मानतो त्याचं रक्षण करणं हीच त्या श्रद्धेची खरी भावना नाही का? पण मंडळी, नागपंचमीचा संबंध फक्त नागाशी नाही. भगवान शिवांच्या गळ्यात नाग का आहे आणि श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये कालिया नागाचा प्रसंग आपल्याला नेमका काय सांगतो? नाग आणि आपल्या देवतांचा हा संबंध समजून घेतला की नागपंचमीचं धार्मिक महत्त्व आणखी सुंदरपणे समोर येतं. तेही आपण समजून घेऊ. बघा मंडळी, नागपंचमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये चाकू, सुरी, विळी यासारख्या धारदार वस्तू वापरत नाहीत. तसंच तवा, कढई, मोठ्या आचेवर स्वयंपाक करण्याचंही टाळलं जातं. पण यामागे नेमकं कारण काय आहे? याबाबत वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. लोकपरंपरा आपण याला म्हणू शकतो. महाराष्ट्रातील काही कुटुंबांमध्ये या दिवशी स्वयंपाकघरातील चुलीशी संबंधित कामं कमी करण्याची, तसेच धान्य कापणं, चिरणं, तळणं, भाज्यासुद्धा चिरणं, कापणं अशा गोष्टी टाळण्याचीच परंपरा आहे. यामागे धार्मिक श्रद्धेबरोबरच एक साधा विचारही जोडला जातो. नागपंचमी हा नेहमीच्या दैनंदिन कामातून थोडा विराम घेऊन नागदेवतेची पूजा आणि निसर्गाचं स्मरण करण्याचा दिवस आहे. म्हणून त्या दिवशी भाजी चिरण्यासाठी चाकू, सुरी वापरत नाही. ही सर्व तयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवली तर उत्तम. कारण आजकाल आपल्याकडे काही स्टोअर करायचं असेल तर फ्रीज आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीला तर आपण या गोष्टी वापरणार आहोतच. त्याच्यामुळे मग पूर्वतयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवावी. किंवा काही गोष्टी आपण नागपंचमीच्या दिवशी म्हणजे काही साहित्य आपल्याला नाही वापरता येत, तर मग आपण काही टिकतील असे पदार्थ आदल्या दिवशी करून ठेवले, दुसऱ्या दिवशी खाल्ले तर आपल्याला नागदेवतेची पूजा करायला पुरेसा वेळही मिळेल. आपण निसर्गामध्ये किंवा आपल्याला कुठे नातेवाईकांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत या दिवशी वेळ घालवायचा असेल तर तोही आपल्याला घालवता येईल. म्हणजे रोजच्या धावपळीच्या जगातून, रोजच्या धावपळीतल्या कामांमधून आपल्याला थोडीशी उसंत मिळेल आणि आपण हा निसर्गाच्या पूजेशी किंवा निसर्गाला पूरक असणारा जो काही सण आहे तो आपण व्यवस्थित साजरा करू शकू. तर मंडळी, काही घरांमध्ये त्यामुळेच आधीच पदार्थ बनवून ठेवतात, आपणही बनवून ठेवू शकतात. आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी काही घरांमध्ये आज स्वयंपाकघरात चूल पेटवायची नाही अशी ही परंपरा तुम्हाला ऐकायला मिळेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही प्रथा सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये अगदी सारखीच असेल असं नाही. आपल्या घरची जी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे तीच आपण श्रद्धेने पाळावी. म्हणून चाकू वापरला तर दोष लागतो, तवा वापरला तर अनर्थ होतो अशी भीती निर्माण करण्यापेक्षा ही एक पारंपरिक धार्मिक अशी प्रथा आहे, म्हणून तिच्या मागची भावना समजून घेतली तर अधिक बरं होईल. आणि खरं सांगायचं तर नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाकघरातली ही विश्रांती म्हणजे घरातल्या महिलांना रोजच्या कामातून थोडासा विराम मिळण्याची एक सुंदर बाजू होती असंही आपण पाहू शकतो. मंडळी, नागपंचमीशी जोडलेल्या अशा अजून सुंदर काही परंपरा आहेत. तर आपण सगळं काही एक एक करून आता पाहूयाच. बघा, महाराष्ट्रात घराघरांनुसार नैवेद्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे. काही ठिकाणी दूध, खीर, पुरणपोळी किंवा पुरणाचे दिंड, ज्याला म्हणजे वाफवलेले आपण एक प्रकारे पुरणाचे मोदक किंवा काही त्याला वेगळा आकार दिला तर कानवले वगैरे असं म्हणू शकतो. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. काही कुटुंबांमध्ये नागपंचमीच्या दिवशी नेहमीचा स्वयंपाक टाळून आधीच तयार केलेले साधे पदार्थ नैवेद्यासाठी ठेवण्याची पद्धत आहे. म्हणून इथेही एकच पदार्थ किंवा हाच पदार्थ करायला हवा असा आग्रह नाही. आपल्या घरची परंपरा शेवटी महत्त्वाची. आता आपण पुढचा एक महत्त्वाचा विषय आहे नागपंचमीचा, तर त्याच्याबद्दल समजून घेऊ. बघा, सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि घरातील पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी. नागदेवतेची प्रतिमा घेऊन आपण ती पूजा वगैरे करू शकतो, तेही मी तुम्हाला सांगितलं. नागदेवतेच्या चित्रावर आपण चंदनाचा गंध लावू शकतो. बाकी चित्रांवर हळदी कुंकू, म्हणजे जिथे महिला दिसतात तिथे तुम्ही हळदी कुंकू वगैरे लावू शकतात. वृंदावनाजवळ यमुना नदीमध्ये कालिया नावाचा एक भयंकर नाग राहत होता अशी श्रीकृष्णांच्या बाललीलेची कथा आहे. त्याच्या विषामुळे यमुनेचं पाणी दूषित झालं होतं आणि त्या परिसरातील जीवांना त्रास होत होता.
एकदा गवळ्याची मुलं खेळत असताना श्रीकृष्ण यमुनेच्या काठावर पोहोचले आणि मग श्रीकृष्ण थेट त्या यमुनेमध्ये उतरले. कालिया नागाने त्यांना पाहिलं आणि त्याने श्रीकृष्णाला आपल्या फण्यांनी वेढण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णांनी त्याच्या तावडीत अडकायचंच नाही असं बरोबर एक डोकं लावलेलं होतं किंवा तो त्यांच्या लीलेचा भाग होता. त्यांनी कालियाच्या फण्यांवर जाऊन पाऊल ठेवलं, त्याला नमवलं. कालियाला आपली चूक समजली. त्याने श्रीकृष्णांकडे क्षमा मागितली तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला यमुना सोडून जाण्याची आज्ञा केली, पण त्याच वेळी त्याला अभयसुद्धा दिलं. या कथेकडे आपण फक्त श्रीकृष्णांनी नागाला हरवलं एवढंच म्हणून पाहू नये, तर यात सुंदर संदेशसुद्धा आहे. अहंकार कितीही मोठा असला तरी तो सत्य आणि धर्मापुढे टिकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांनी कालियाचा वध केला नाही, त्याला योग्य मार्गावर जाण्याची संधी दिली. म्हणून नागपंचमीच्या संदर्भात ही कथा सांगताना नागाविषयी आदर आणि निसर्गाशी सहअस्तित्व याचा विचारही करता येतो. मंडळी, आता आपल्याला समजलं, नागपंचमी ही फक्त नागदेवतेची पूजा करण्याचा दिवस नाही. शिवांशी जोडलेला नाग, श्रीकृष्णांशी जोडलेला कालिया आणि आपल्या शेती निसर्गाशी असलेला सापांचा संबंध, या सगळ्यामुळे नागाला आपल्या संस्कृतीमध्ये एक वेगळं स्थान मिळालेलं आहे. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, नागपंचमीच्या दिवशी काय काय करावं, काय करू नये आणि आपल्या पूर्वजांनी कोणते नियम ठेवले होते. बघा, आत्तापर्यंत आपण नागपंचमी का साजरी करतो, पूजा कशी करायची, उपवास कसा करायचा, नैवेद्य काय असतो, नागाचा संबंध भगवान शिव, श्रीकृष्ण, भगवान विष्णू यांच्याशी कसा जोडला जातो ते पाहिलं. आता आपण जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आणि कोणत्या टाळायच्या. नागपंचमीच्या दिवशी जिवंत साप पकडून आणून त्याची पूजा करण्याची काही ठिकाणी प्रथा अजूनही दिसते, पण प्रत्यक्ष सापाला पकडणे, त्याला हाताळणे किंवा त्याला त्रास देणे हे टाळलेच पाहिजे. नागदेवतेची पूजा चित्र, मूर्ती किंवा मातीच्या नागप्रतिमेची करूनसुद्धा आपली श्रद्धा पूर्ण करता येते. साप दिसला तर त्याच्याजवळ जाऊन फोटो काढण्याचा किंवा त्याला हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. नागपंचमीच्या दिवशी आपण चित्राच्या समोर दूध ठेवू शकतो, नागदेवतेच्या मूर्तीच्या समोर दूध ठेवू शकतो, पण जिवंत सापाला दूध पाजणं हे जबरदस्ती ठरू शकतं किंवा हे खूप चुकीचं आहे. नागपंचमीला जमीन न खोदण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे, तर जमिनीखाली राहणाऱ्या जीवांना त्रास होऊ नये हीच यामागची श्रद्धा आहे. आणि स्वयंपाकघरात आपण काही कामं टाळायची, तर यामुळे काय होतं, घरातल्या स्त्रियांना थोडीफार उसंत मिळते, त्याही थोडंफार मोकळं जीवन जगू शकतात. आणि प्रत्येक घरात ही पद्धत सारखीच नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाने मला वाटतं हाच विचार करावा. आपल्या परंपरेमध्ये आपल्या घरात पिढ्यानपिढ्या जसं चाललेलं आहे तसं आपण करायचं. आणि भावना जपणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. म्हणून यंदा नागपंचमीला पूजा करा, उपवास करायचा असेल तर करा, नैवेद्य दाखवा, नागदेवतेसमोर प्रार्थना करा, पण त्यासोबत एखाद्या जिवंत नागाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. देवाची पूजा आणि निसर्गाचा आदर या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तर आपल्या सणाचा खरा अर्थ खूप सुंदर होतो. तर मंडळी, आता आपण व्हिडिओच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. नागपंचमीचा सण आपल्याला खूप सुंदर आणि काही महत्त्वाचे संदेश देऊन जातो. ते असे की निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल करुणा ठेवा. कोणताही सण साजरा करताना पहिल्यांदा आपल्या घरची परंपरा जपा. त्याचबरोबर श्रद्धेने प्रार्थना करायला शिका, कारण प्रार्थनेमध्ये सर्वात मोठी शक्ती आहे. भलेही आपण मोठमोठ्या पूजा अर्चा मांडू शकलो नाही, उपवास करू शकलो नाही, तरी पण आपल्याला समजा अंतःकरणातून एखाद्यासाठी किंवा स्वतःला काही हवं असेल तर त्यासाठी प्रार्थना करता येत असेल तर यासारखी मोठी गोष्ट नाही. त्याचबरोबर घरात नागदेवतेची पूजा करणं, त्यासाठी आपण खऱ्या नागदेवतेला त्रास न देणं हाच खरा निसर्गाशी साधलेला समतोल असू शकतो आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला योग्य वेळी नक्की मिळेल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा या माहितीचा लाभ घेता येईल.
भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.